लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। आणि तुम्हाला एक प्रश्न आहे, तो म्हणजेच की तुम्हाला कोणती जोडी सगळ्यात जास्त आवडते, काव्या, पार्थ की जीवा, नंदिनी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचंय। आणि आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा आहे, कारण आता नंदिनीने सगळ्यांसमोर इथे वसवत्याला जाब विचारलेला असतो, तर आपले जो पार्थ आणि त्यासोबत जी काव्या आहे ते मात्र पावसात अडकलेले असतात आणि ते एका सुंदर अशा झोपडीमध्ये गेलेले असतात आणि तिथे खूपच कमाल असा लुक केलेला असतो। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा रिव्ह्यू नक्की एन्जॉय करा। तर प्रेक्षकांनो, जेव्हाच नंदिनीला समजलेलं असतं की पिहूने सांगितल्यानंतर वसवात्यानेच तिच्या लग्नातून दीपकला मदतीशी घेऊन इथे गायब केलेलं असतं, तेव्हा ती त्यांच्याकडे जाब विचारायला येत असते। इथे आल्यावर वसवात्या म्हणते, काय झालं नंदिनी, तुला काही बोलायचं होतं का? त्यावर ती म्हणत असते, हो, मला तुम्हाला विचारायचं होतं की माझ्या लग्नातून मला तुम्ही दीपकच्या मदतीने गायब केलं होतं। तेव्हाच वसवात्या म्हणते, काय बोलतेस नंदिनी तू हे? त्यावर ती म्हणते, मी तुम्हाला फक्त विचारते की सांगत नाहीये किंवा तुमच्यावर आरोप करत नाही, प्लीज मला खरं सांगा। त्यावरच आता वसवात्या म्हणते, पण हे सगळं तुला कोणी सांगितलंय? त्यावरच नंदिनी म्हणत असते, त्याने काय फरक पडतोय? त्यावर वसवात्या म्हणतात, फरक पडतो नंदिनी? त्यावर आता इथे नंदिनी समोर दुसरा ऑप्शन शिल्लक राहत नाही, ती म्हणत असते पिहूने। त्यावरच आता वसवात्या म्हणतात, पिहूने? आणि तू तिचं ऐकतेस? अगं ती किती लहान आहे आणि ती काहीही ऐकलं असेल। त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नाही वसवात्या, तुम्ही आणि रम्या जेव्हा बोलत होतात तेव्हाच पिहूने ऐकले आणि पिहूवर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यावरच आता वसवात्या म्हणतात, हे बघ, मी त्या दीपकला ओळखत नाही, फक्त लग्नात त्याने तुला किडनॅप केलं होतं, गायब केलं होतं, एवढंच मला माहिती आहे, याच्या पलीकडे मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये। त्यावरच नंदिनी म्हणत असते, नाही वसवात्या, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही म्हणताय की तुम्ही दीपकला ओळखत नाही आहात, तुम्ही आमच्या चौघांचे आयुष्य इथे मार्गी बर्बाद केलेले आहेत, त्यासोबत हे सगळं का केलं वसवात्या? जर तुम्ही इथे दीपकला ओळखत नाही तर ठीक आहे, मला तुमचा मोबाईल द्या। त्यावरच वसवात्या म्हणतात, माझा मोबाईल? आणि तो कशासाठी? त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, प्लीज द्या ना, तुमचा दीपकशी काही एक संबंध नाहीये ना, मग मला तुमचा मोबाईल द्या। असं म्हणता क्षणी आता वसवात्या तिचा मोबाईल नंदिनीच्या हातामध्ये देतात। नंदिनी तो मोबाईल हातामध्ये घेते आणि पाहते तर त्यामध्ये दीपक नाव टाकल्याबरोबरच दीपकचा नंबर आलेला असतो आणि लगेचच नंदिनी म्हणते, तुमचा आणि दीपकचा काहीही संबंध नाही असं तुम्ही म्हणताय, तर मग तुमच्या फोनमध्ये दीपकचा नंबर काय करतोय? बोला वसवात्या, बोला, हा दीपकचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये काय करत आहे? त्यावरच वसवात्या आता थोडा वेळ शांत बसते। त्यावरच नंदिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही केलेल्या आहात, तुम्ही असं का केलं वसवात्या? का केलंस असं? बोला ना, बोला वसवात्या। आता वसू समोर कुठलाच इथे प्रश्न किंवा कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नसतो, ती म्हणत असते, हो हो हो, मीच केले हे सगळं। आणि त्यावर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते। आतापर्यंत जी व्यक्ती गुन्हा करते, ज्या व्यक्तीनं आपल्या बाबतीत काहीतरी गोष्ट केलेली आहे आणि त्याला आपण जेव्हा त्याच्या तोंडून खरं ऐकतो तेव्हा खूपच मोठा धक्का बसतो, इथे सेम तसंच झालेलं असतं। इकडे आपली काव्या आणि अनिशाला सोडवण्यासाठी तिच्या आईच्या घरी गेलेली असते आणि वाटेत आल्यानंतर तो जो कॅबवाला आहे तो मध्येच तिला रस्त्यात सोडूनच निघून गेलेला असतो। इथे खूप जास्त अनवाणी रस्ता असतो, इथे आजूबाजूला खूप मोठी मोठी झाडी असतात आणि तेव्हा खूप जास्त कुंत्री सुद्धा भुंकत असतात। आता मानिनीला कॉल केल्यावर मानिनीने सांगितलेलं असतं, मी ड्रायव्हरला पाठवते, आणि तेव्हाच इथे गाडी समोर येऊन उभा राहते। तर काव्याला असं वाटत असतं म्हणजे नक्कीच ड्रायव्हर गाडी घेऊन आलेला असेल, म्हणून ती कसलाच विचार करत नाही, लगेचच गाडीत जाऊन बसते। आता समोर पाहिलं की लगेचच तिला पार्थ दिसतो। ती म्हणत असते, तुम्ही इथे काय करताय? बोका, तुम्हाला मी त्यासाठी सांगितलंच नव्हतं ना, तुम्हाला कोणी सांगितलं? मी मानिनी काकूला सांगितलं होतं की ड्रायव्हरला पाठवा, तुम्हाला नको म्हणून। त्यावरच आता पार्थ म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, मी ना माझ्या आईचा गुड बॉय आहे आणि हा पार्थ ना नक्कीच कोणाचा तरी सारथी बनू शकतो आणि म्हणूनच मी आलेलो आहे। त्यावरच आता काव्या म्हणत असते, पण मला तुमच्यासोबत यायचंच नाहीये। त्यावरच आता एवढी कुंत्री भुंकत होती। त्यावरच आता इथे पार्थ म्हणत असतो, एवढी कुंत्री भुंकत होती, मग तुम्ही त्यांच्यावर फिसकारायचं ना? काय म्हणालात तुम्ही? नाही, काही नाही म्हणालो मी, नाही, सांगा ना, काय म्हणालात तुम्ही? अहो हो, मी म्हटलं आता त्या कुत्र्यासमोर मांजर काय टिकणार नाहीये का? मग तुम्ही त्या कुत्र्याला फिसकारायचं ना, म्याव 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 करायचं ना, असंच।
इथे पार्थ म्हणत असतो. आता ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला तुमच्यासोबत अजिबात यायचं नाही, मी तुमच्यासोबत या गाडीमध्ये येणारच नाही. त्यावरच पार्थ म्हणत असतो, ठीक आहे तुम्हाला जसं वाटतंय तसं, तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं नसेल तर माझी काहीच हरकत नाहीये, तुम्ही उतरू शकता. आता लगेचच त्या रस्त्यावरून एक माणूस जात असतो. तो माणूस त्याच्या सायकलवरून प्रवास करत असतो, पण त्याच्या सायकलची चेन जी आहे ती पडलेली असते आणि त्यामुळेच त्याचा वैताग होत असतो. खरं तर त्याच्या बायकोचा सुद्धा त्याला फोन आलेला असतो आणि तिने लवकरात लवकर घरी या म्हणून असं सांगितलेलं असतं आणि वाटेतच ही चेन पडल्यामुळे आता पार्थ हा खाली उतरत असतो. तो म्हणत असतो, आता तुम्हाला मदत केली तर तुम्हाला त्याचं काहीच नाहीये, पण वाटेत कोणीतरी वाट सुरू आहे आणि त्याला माझ्या मदतीची गरज आहे, मग मला त्याला मदत करावी लागेल, कमीत कमी तो तरी मला चांगलं म्हणेल. असं म्हणूनच पार्थ गाडीतून खाली उतरतो. तेवढ्यातच काव्या सुद्धा त्याच्या बाजूलाच येऊन उभी राहते. आता इथे पार्थ म्हणत असतो, अहो काय झालंय तुमचं? आणि तेव्हाच तो म्हणत असतो, काय झालंय, आयुष्यात खूपच मोठे प्रॉब्लेम आहेत, काय म्हणतात ना ते रोजच मड आणि त्याला कोण रड, असं झालंय बघा. तिकडे माझी बायको मला फोन करते सतत, लवकर या लवकर या. आता ही माझी महिना मध्येच बंद पडली, काय करावं, चैन बंद पडली. आणि तेव्हा त्या बाबांचे हात सुद्धा थरथर थरथर कापत असतात. त्यावरच काव्या म्हणत असते, अहो तुम्ही हे काय करताय, तुमच्या हाताला खूप जास्त इथे थरथर थरथर कापतायत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला त्रास होतोय का काही, एक मिनिट तुम्ही थांबताय का, जरा शांत होताय का. त्यावरच पार्थ म्हणत असतो, हे बघा तुम्ही नका काळजी करू, त्यासोबत मी ही चैन बसवण्यासाठी तुम्हाला मदत करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे पार्थ त्यांना सांगत असतो. हो पण ह्या कोण तुमच्या? त्यावरच पार्थ म्हणत असतो, ही का, ही मी सांगतो तुम्हाला, पण अगोदर तुमच्या चैन सायकलची चैन तर मी इथे बसवून देतो ना. आता इकडे पार्थने ती चैन बसवण्यासाठी हात लावलेला असतो, पण त्याचे हात मात्र खूपच काळे झालेले असतात. आता तो माणूस पुन्हा विचारतो, अहो सांगा ना ह्या कोण तुमच्या? त्यावरच पार्थ म्हणत असतो, ह्या माझ्या बायको. काय असं म्हटल्यानंतर आता लगेचच काव्या पार्थकडे पाहते. वा 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 वा, खरंच जोडा खूप चांगला आहे आणि असंच कायम सोबत राहा, एकमेकांची काळजी घ्या. आणि ह्या काय कुठे गेल्या होत्या? अहो काही नाही, ह्या ना तिकडे गेल्या होत्या त्यांच्या मैत्रिणीकडे, म्हणून मी त्यांना घ्यायला आलो होतो. आणि तेव्हा असं आहे तर म्हणजे बायकोची काळजी आहे तुम्हाला, असं म्हटल्यानंतर आता पार्थ हा काव्याकडे पाहतच असतो. अच्छा अच्छा, तुमचा अगदीच लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभून दिसतोय बघा. आणि तेव्हाच आता काव्या लगेचच गाडीमध्ये जाते आणि टिश्यू घेऊन येत असते, कारण पार्थचे जे हात आहेत ते खूपच काळे झालेले असतात. इकडे मात्र ते म्हणत असतात, पण खरं सांगू का दादा तुम्हाला एक गोष्ट, इथे माझी बायको पण मला सकाळ धरणं फोन करते बघा, आणि आज तुमची मदत झाली, खरंच ही माझी महिना ना कधी माझे साथ सोडेल काही सांगता येत नाही, आता खूप जुनी झाली. व त्यावरच आता काव्या म्हणत असते, हे घ्या टिश्यू घ्या आणि हात पुसून घ्या, खूप जास्त काळे झालेले आहेत. आता लगेचच पार्थ तिच्या हातून टिश्यू घेतो. आता लगेचच ते काका म्हणत असतात, वा 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 वा, तुमच्या बायकोला ना तुमची बहुतेक बरीच काळजी आहे वाटतं, हो की नाही. असं म्हटल्यानंतर आता ते लगेचच हसायला सुरुवात करत असतात. आता इकडे काव्या ही पार्थकडे पाहतच असते, कारण तिच्याकडे सुद्धा आता कुठलेच बोलण्यासाठी शब्द उरलेले नसतात. तर इकडे आता जेव्हाच ते बाबा म्हणत असतात, तुमची आज खूप मदत झाली आणि असेच कायम हसत राहा, कायम एकमेकांची साथ देत राहा आणि कायम सोबत राहा, असं म्हणूनच आता वाटसरूंनी ह्या दोघांना आशीर्वाद आणि तेवढंच पार्थचं कौतुक केलेलं असतं, कारण पार्थने त्यांना मदत केलेली असते. बरं ठीक आहे चला आता मी येतो. त्यावरच पार्थ म्हणत असतो, हो हो नक्की या आणि सावकाश जा. आता ते तर तिथून निघून गेलेले असतात, पण त्या बाबांच्या बोलण्यावरून आता काव्या ही विचारामध्ये अगदीच गुंतलेली असते. पार्थ म्हणत असतो, चलायचं का आता, असं म्हणूनच आता दोघे लगेचच पुढच्या प्रवासाला निघालेले असतात. आता पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतर इकडे मात्र काव्या अगदीच शांत शांत बसलेली असते. तिच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न इथे निर्माण झालेलेच असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला जी नंदिनी आहे ती वसुहत्याला तोच प्रश्न पुन्हा विचारत असते, बोला ना, सांगा ना वसुहत्या, जर तुमचा आणि दीपक कॉन्टॅक्ट नाहीये, तुम्ही त्याला ओळखत नाही, तर मग हे काय आहे. आणि त्यावरच आता इकडे वसुहत्याने म्हटलेलं असतं, हो काय म्हणायचं आहे तुला नेमकं, केलं मीच तुला तुझ्या लग्नातून इथे किडनॅप करून घेतलं, 1000 वेळा सांगितलं. आणि त्याचसोबत इथे नंदिनी म्हणत असते, पण का केलं तुम्ही असं, कारण तुला आणि तुझ्या बाबाला आणि इथे माझ्या भावाला 1000 वेळा सांगितलेलं आहे की त्या मुलीला या घरामध्ये सून म्हणून आणू नका, आणि मला तर हे करणं जमलं नाही, म्हणूनच मी जो दीपक जो तुझ्यावर प्रचंड प्रेम करत होता त्यालाच तुला हाताशी धरलं आणि भर लग्नातून भर मंडपातून तुला त्यानं किडनॅप केलं आणि माझं काम असं झालं. पण त्यावरच नंदिनी
म्हणत असते पण का का वसवात्या तुम्हाला एवढं माझ्याशी वैर का होतं? त्यावरच वसवात्या म्हणतात अगं तुझ्याशी वैर नव्हतं ग, माझं कुंकू पुसलंय आणि माझा नवरा गेलाय ते फक्त आणि फक्त इथे तुझ्या बापामुळे आणि ज्या माणसामुळे माझं कुंकू पुसलंय त्याच माणसाची मुलगी त्याच माणसाची लेक इथे माझ्या घरामध्ये माझ्या नजरेसमोर रोज राहणार होती, म्हणून मला हे सगळं सहन झालं नाही आणि म्हणूनच मी हे सगळं केलंय. त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते पण त्या आणि ह्या गोष्टीचा काय संबंध होता? पण त्यावरच आता वसवात्या म्हणत होत असते की बघितलं आता पार्थ सोबतचं तुझं लग्न मी कॅन्सल केलं. मला वाटलं दीपक तुला पळून घेऊन जाईल म्हणून तुझं लग्न होणार नाही, पण तू ऐनवेळी लग्न मंडपात आलीत आणि पार्थची नाही तर जीवाची बायको होऊन तू या घरामध्ये आलीस. त्यावरच आता नंदिनीला सगळं काही आठवत असतं, कशा पद्धतीने इथे तिच्या बाबा आणि त्याचसोबत इथे सगळेजण ह्या लग्नासाठी नकार देत होते. तिच्या बाबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला हे लग्न करायचं नाही, कारण वसवात्याने तिच्या बाबांना भेटल्यानंतर सांगितलं होतं तुझी मुलगी माझ्या घरामध्ये पाठवू नकोस आणि त्याचसोबत जर तुझी मुलगी माझ्या घरामध्ये एक सून म्हणून पाठवलीस तर तिची नेहमीच गाठी माझ्याशी असणार आहे, त्यामुळे इथून पुढे खबरदार राहायचं. पण माझं काम तर अगदीच इझी झालं होतं. तुझ्यावर तो प्रेम करणारा दीपक तो मला भेटला. अगं तो किती प्रेम करत होता वेड्यासारखा. मग काय माझं काम अगदी सोपं झालं आणि या कामामध्ये माझे हात सुद्धा घाण झाले नाही. कोणी केलं ते सगळं काही त्या दीपकनेच केलं. अगं तो आश्रमामध्ये आला होता, मी तेव्हा पाहिलं होतं त्याचं तुझ्यावर असलेलं प्रेम आणि तू ते नाकारलेलं त्याचं ते प्रेम आणि तेव्हाच मी ठरवलं तुला नंदिनी हवी आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुझी मदत करेल असं म्हणूनच इथे दीपक आणि माझी डील झाली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी मीच घडून आणलेल्या आहेत. आता काय करायचं आहे ना नंदिनी, तुला तुझं तू कर. हे सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनीला तर आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तिच्या अक्षरशः पायाखालची जमीनच सरकलेली असते की वसवात्या असं काहीतरी करेल आणि आता ती ह्या सगळ्या गोष्टी ते कबूल करेल. त्यानंतर जे काही झाले ते सगळं तर तुला माहितीच आहे ना, असं बोलल्यावर नंदिनी रडायला लागते. ती म्हणत असते एवढाच तुम्हाला माझा राग होता, एवढाच तुम्ही माझा तिरस्कार करत होतात तर तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर मी इथे घरातून कुठेतरी पळून गेले असते, गायब झाले असते, हे लग्न मोडलं असतं. पण तुम्ही आमच्या चौघांचे आयुष्य बर्बाद केलीत, आमच्या चौघांच्या आयुष्याची वाट लावलीत. वसवात्या तुम्ही असं का केलं? त्यावरच आता वसवात्या म्हणत असतात जे केलं ते मी ठरवून केलेलं आहे. आता तू माझं इथे काहीच वाकडं करू शकत नाहीस, कारण ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत त्या तर बदलता येत नाहीत आणि ते मी सगळं काही ते ठरवूनच केलेलं होतं. नंदिनी कळलं तुला आणि आता तुला जे काही माझं वाकडं करायचं आहे ते तू करू शकतेस, असंच वसवात्या येता इथे बोलत असतात. अच्छा, म्हणजे तुम्ही मला चॅलेंज देताय आणि इथे मला तुम्ही चितवण्याचा प्रयत्न करताय. त्यावरच आता इथे वसवात्या म्हणते तुला जे काही समजायचं आहे ते तू समज आणि मी जे काही करायचं आहे ते तर केलेलंच आहे. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नंदिनी इथे बोलत नाही तर ती करून दाखवते, समजलं? आता बघाच मी तुमचं काय आणि कशा पद्धतीने इथे वाकडं करते. तर त्यावरच आता ती तिथून जायला निघते. लगेचच वसवात्या तिला म्हणत असतात काय करणार काय आहेस तू? आता खाली जाऊन माझी कंप्लेंट करणार आहेस? खाली जाऊन आरडाओरडा करून रडून पडून सगळ्यांना असं सांगणार आहेस का की माझ्या लग्नातून इथे वसवात्याने मला दीपकच्या मदतीने गायब केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मागे वसवात्या आहेत असं सांगणार आहेस का तू? असं सांगणार आहेस? बोल ना. पण नंदिनी तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे घरचे मला लहानपणापासून माझी माणसं आहेत ग, आणि तुझ्या ह्या असल्या बोलण्यावर तू काल आलेली मुलगी आणि तुझ्या ह्या असल्या बोलण्यावर ती लोक विश्वास ठेवतील असं वाटतंय तुला? छे. आता नंदिनी म्हणत असते ज्या झाडांची मुळं खोलवर रोवलेली असतात ती झाडं सुद्धा अवकाळी पावसाने वादळाने कोसळून पडतात आणि त्याची मुळासकटच इथे ते नाहीसे सुद्धा होतात. समजलं वसवात्या? मी ते वादळ आहे. आता बघूयात मी हारते का तुम्ही जिंकताय ते. नंदिनी हे सगळं बोलल्यावर म्हणत असते आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला मी तुम्ही केलेलं हे सगळं काही काळं कृत्य सगळ्यांसमोर आणणार. हा नंदिनी मोहितेचा शब्द आहे, समजलं तुम्हाला? आणि आता तुम्ही बघाच ही नंदिनी काय करते ते. आता तर मी तुम्हाला चॅलेंज दिले आणि आत्ता तुमचा टाइम हा स्टार्ट होत आहे. दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही तयार राहा घरच्यांना काय उत्तरं देण्यासाठी, असं म्हणूनच नंदिनी तिथून निघून गेलेली असते. नंदिनी तिथून निघून जाते पण इकडे वसवात्याची मात्र चांगलीच प्रेक्षकांना वाटलेली असते. बापरे, आता तर हे नंदिनीने ओपन चॅलेंज केलेलं असतं आणि ओपन चॅलेंज केल्याच्या नंतर आता ही नंदिनी खरंच खूपच मोठा बॉम्ब नाहीये तो अगदी सुतळी बॉम्ब आहे. कधी फुटेल आणि त्याचा भडका इथे त्या भडक्यात किंवा त्या सगळ्या काही धुरळ्यात इथे माझं काय होईल असाच इथे आता वसवात्या विचार करत असतात. तर इकडे आपले काव्या
काव्या आणि पार्थ घरी यायला निघालेले असतात, पण त्यांना बराच उशीर होतो आणि वाटेतच खूप जास्त पाऊस लागलेला असतो. आता पाऊस येत असतो, पण तेवढ्यातच आता काव्या म्हणत असते, पार्थ आपण कधी जाणार आहोत घरी. तेव्हाच तो म्हणत असतो, आता काय करणार आहे, एवढा पाऊस आहे, एवढं ट्रॅफिक आहे, हे काय माझ्या हातात आहे का. त्यावरच ती म्हणत असते, पण मला वॉशरूमला जायचंय. त्यावरच तो म्हणत असतो, वॉशरूमला आणि आता ह्या वेळेला अहो काय बोलताय काय तुम्ही. त्यावरच ती म्हणत असते, अहो काय करताय तुम्हाला ना आता मुलींचे असे प्रॉब्लेम्स नाही समजणार. त्यावरच तो म्हणत असतो, आता तुम्ही मला मुलींचे आणि मुलांचे प्रॉब्लेम्स या गोष्टीवरून वाद घालणार आहात का, या गोष्टीवरून मला तुम्ही टोकणार आहात का. बरोबर थांबा, इथे कुठेतरी साईडला घेतो आणि बघू आपण कुठेतरी वॉशरूम वगैरे मिळतंय का. असं म्हटल्यानंतर पार्थ हा बाजूला गाडी घेतो आणि तेव्हाच गाडीतून छत्री काढतो, कारण पाऊस तर प्रचंड येत असतो. आणि गाडीतून छत्री काढल्यावर तो ओपन करतो आणि काव्याला त्या छत्रीमध्ये घेऊनच तो इकडे निघालेला असतो. आता प्रेक्षकांनो इकडे धमाका होणार असतो, तो म्हणजेच की संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झालेली असते आणि दिवे लागण्याच्या वेळेलाच इथे नंदिनी आरती करत असते आणि सगळेजण तिच्या पाठीमागे येऊन उभे राहिलेले असतात. फक्त काव्या आणि पार्थ इथे घरामध्ये नसतात, त्यामुळे ते नाही येत इथे. त्याचसोबतच आता जेव्हा नंदिनी आरती करते तेव्हाच इथे वसुहत्याने दिलेलं तिला ते चॅलेंज हे सगळं मीच केलंय आणि त्याचसोबत दीपकने तिला किडनॅप केलेलं ते सगळं आठवतं. त्याचसोबत कशा पद्धतीने जीवा आला, कशा पद्धतीने दीपकच्या तावडीतून इथे नंदिनीला सोडवलं ते सगळं आठवतं. त्याचसोबत इकडे जीवाने काव्याशी लग्न केलं हे सगळं आठवतं आणि जेव्हाच लग्न झालं, मंगळसूत्र घातलं, भांगात कुंकू भरलं, त्या ऐन वेळीच तेव्हाच जीवा हा नंदिनीला घेऊन त्या लग्नामध्ये हजर झाला होता. हे सगळं समोरच्या दृश्य पाहून जीवा आणि नंदिनीला मोठा धक्का बसला होता, कारण पार्थने काव्याशी लग्न केलं होतं आणि सगळ्यांचे चेहरे अगदीच पडलेले होते. मानिनीच्या डोक्याला पट्टी सुद्धा होती. आता इकडे जे गावाचे सरपंच असतात ते म्हणत असतात, आता तुझ्या मनगटात तर हळकून बांधलेला आहे, मग ह्या गावातून तुला सुद्धा बिना लग्न करता जाता येणार नाही. त्यावरच आता नंदिनी हात जोडून सगळ्यांना विनंती करत असते, प्लीज तुम्ही माझ्याशी असं करू नका बाबा, मला आता लग्न करायचं नाहीये. पण गावचे सरपंच म्हणत असतात, तुझ्या अंगाला हळद आणि हातात हळकुंड असल्यामुळे ह्या गावातून तुला तसं जाता येणार नाही, तुला लग्न करावंच लागणार आहे. हे सगळं नंदिनीला आठवत असतं, डोळ्यात अश्रू असतात, तेवढाच राग सुद्धा दुप्पट तिप्पट असतो आणि हे सगळं ती वसुहत्याकडे बघूनच आठवत असतं तिला ती. आणि सगळं काही ती उघड्या डोळ्यांनी तिने ते पाहिलं होतं आणि हे सगळं आता वसुहत्याने केलेलं आहे ही गोष्ट सगळ्यांसमोर येते. तेवढ्यातच आता कोण आहे कोण माझ्याशी अशा परिस्थितीमध्ये लग्न करण्यासाठी. त्यावरच जीवा आलेला असतो आणि जीवाने तिच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि म्हटलेला असतो, मी करेन इथे नंदिनीशी लग्न. ह्या सगळ्या गोष्टी तिने सहन केलेल्या असतात आणि लग्न झाल्यापासून जीवाचं दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीवर प्रेम आहे ही सुद्धा गोष्ट तिला समजलेली असते. हे सगळं सहन केल्यावर आता मात्र इथे काव्या पार्थचं तर जीवा नंदिनीचं लग्न झालेलं असतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी खूप जास्त त्रास इथे दिलेला असतो. आता नंदिनी इथे वसुहत्यासमोर आरतीचं ताट घेऊन उभी असते आणि म्हणत असते, शत्रू जर घरातच असेल तर काय करायचं वसुहत्या. त्यावरच वसुहत्या म्हणतात, तुला नेमकं काय म्हणायचं आहे आणि तू हे मला का विचारतेस. त्यावरच नंदिनी म्हटलेली असते की आम्हा चौघांचं आयुष्य बर्बाद करणारी, मला लग्नातून गायब करणारी, किडनॅप करणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून वसुहत्या होती. हे सगळं काही ऐकल्यानंतर बोलल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावरच मानिनी तर अगदीच तिला धक्का बसलेला असतो. मानिनी तिच्या मुलांच्या बाबतीत किती म्हणजे किती पॉझिटिव्ह आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं आता इथे नंदिनी वसुहत्यासमोर आणि सगळ्या घरच्यांसमोर बोलून दाखवत असते. त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. वसुहत्या जी इथे विक्रमरावांची बहीण आहे, ज्या वसुहत्याला घरामध्ये मोलाचं मानाचं स्थान आहे, ती मोठी आहे म्हणून प्रत्येक शब्द तिचा पाळला जातो, ती वसुहत्या आपल्याच मुलांच्या आयुष्याशी असं खेळलेली आहे ही गोष्ट मात्र इथे कोणाला सहन न होण्यासारखी असते. तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये एवढंच. उद्याचा रिव्ह्यू खूपच धमाकेदार होणार आहे. आपले पार्थ आणि त्याचबरोबर काव्या एका ठिकाणी अडकलेले असतात, त्यांचा लुक काय आहे हे आपण जाणून घेऊयात. आता काव्या पार्थ मस्त भिजलेले असतात पावसात आणि तेव्हा तिथल्या मावशीची जी साडी आहे ती इथे काव्याने वेअर केलेली असते, नेसलेली असते आणि त्या साडीमध्ये ती कमाल दिसत असते. आता इथे मस्त स्वयंपाक बनवण्याचा बेत असतो. तर जे वाटेत बाबा भेटलेले होते जे सायकलवाले, त्यांच्याच घरी हे दोघे सुद्धा गेलेले असतात आणि त्यांच्याच घरी दोघे गेल्यानंतर इथे काव्या मस्त ह्या लुकमध्ये तयार झालेली असते आणि ती पार्थकरिता जेवण बनवत असते. आता विक्रम इथे नंदिनीला म्हणत असतात, काय म्हणजे इथे लग्नातून तुला किडनॅप
गायब करणारी व्यक्ती इथे वसुआत्या होती. सांग वसुआत्या, सांग वसुताई, सांग तू हे असं का केलेलं आहेस, का माझ्या मुलांच्या आयुष्याशी खेळलीस. त्यावरच आता वसुआत्या म्हणत असते की काय पुरावे आहेत का तुझ्याकडे. माझ्यावर आरोप करण्याआधी इथे स्वतःकडे पुरावे असावे लागतात आणि समोरच्यावर आरोप करण्याआधी स्वतःकडे जर पुरावे असतील तरच हे सगळं तू बोलू शकतेस. इकडे जीवा सुद्धा बोलत असतो. आता मात्र आहेत का, सांग ना, तुझ्याकडे असे कुठले पुरावे आहेत का की मी तुला इथे तुझ्याच लग्नातून किडनॅप केलं होतं, गायब केलं होतं. आहेत पुरावे. त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते हो, असा मला खरं सिद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला खोटं पाडण्यासाठी किंवा तुम्हीच मला लग्नातून गायब केले आहे हे पुरावा मी असा खणखणीत सादर करेल की ज्यामुळे तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की लग्नातून गायब करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यात तुम्हीच होतात म्हणून. असाच मी खणखणीत पुरावा सादर करेल असंच नंदिनीचं आता सडेतोड उत्तर असतं. आता नंदिनी ही काय आहे ही चीज हे तर सगळ्यांना माहिती असतं, पण इथे वसुआत्या रम्या चांगल्याच घाबरलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, हे सगळं काही आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असे एपिसोड्स पुढील काही भागामध्ये पाहायचे आहेत. त्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.